पॉझिटिव्ह केसमध्ये आपण 4 ते 5 नियम घेऊन पुढे निघालो होतोय बघा. त्यामध्ये सर्वात पहिले आणि ती पण आपण सजीवांसाठी पाहतोय. पॉझिटिव्ह केसमध्ये त्याच्यामध्ये आपण पाहिलं की नाऊनला अपोस्ट्रॉफीचे चिन्ह नंतर यस, किंवा काही वेळेस काय होतं की नाऊन जर प्लुरल असेल यस यस म्हणा तर त्याला केवळ आपण अपोस्ट्रॉफीचे चिन्ह लावलेले आहे, यस लावलेले नाही. यात सुद्धा आपण मी फक्त त्या उदाहरणावरून सांगून देतो की इतके झालेले आहेत आपले. पहिले त्यातलं बघा, समजा मी इथे घेतलंय दॅट गर्ल्स बुक, म्हणजे इथं काय झालंय, नाऊनला अपोस्ट्रॉफी यस लावलंय, एकवचनी नामास अपोस्ट्रॉफी व यस जोडावे. एक. त्याच्यानंतर नंबर 2 आपण घेतलं होतं बघा यस इयस, यस किंवा इयस प्रत्यय नसणाऱ्या अनेक वचनी नामास देखील आपण अपोस्ट्रॉफी व यस लावले होते. मग त्यामध्ये घेतले होते बघा बरं, मेन्स पार्लर, वुमेन्स क्लब, चिल्ड्रन्स टॉईज, असे त्याच्यामध्ये घेता येईल बघा. मॅनचं अनेक वचन मेनला अपोस्ट्रॉफी आणि परत यस लागलेलं आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकाला आपण घेतलं होतं, त्याच्यामध्ये यस किंवा इयस प्रत्यय असणाऱ्या अनेक वचनी नामास काय करतो, फक्त आपण अपोस्ट्रॉफी जोडतो, यस जोडत नाही. मग यात घेतले होते बघा बरं आपण बॉईज हॉस्टेल, हे पहा गर्ल्स हॉस्टेल, त्या पद्धतीनं. चौथ्या क्रमांकाला घेतलं होतं आपण यस किंवा इयस प्रत्यय असणाऱ्या एकवचनी नामास अपोस्ट्रॉफी यस जोडावे. चला मग त्यामध्ये आपण कवीचंच नाव घेतलं होतं बघा बरं, जॉन किट्स, यस लागला असून सुद्धा त्याला आपण यस लावले होते, अपोस्ट्रॉफी यस, जॉन किट्स पोएट्री, हे इथं आले. 5व्या क्रमांकावर घेतलं होतं आपण, ते म्हणजे संयुक्त नामाचं आपल्याला पोझिशन करायचं असेल, पॉझिटिव्ह केस दाखवायचे असेल तर संयुक्त नामातील शेवटच्या नामाला अपोस्ट्रॉफी व यस जोडले जाते. मग आपण त्याच्यात सुद्धा घेतले होते बघा, सन इन लॉ, त्याला अपोस्ट्रॉफी यस लावलं, सन इन लॉज हाऊस, हे इथं लावले. कुठे लावले, हे संयुक्त नामे सन इन लॉ आणि अपोस्ट्रॉफी त्याला काय लावलं, यस लावलं होतं. आय अटेंडेड द प्रेसिडेंट ऑफ इंडियाज स्पीच, असं एक वाक्य आपण त्याच्यामध्ये घेतले होते. 6वं घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण संयुक्त नामाचे, झालं संयुक्त नाम झाले. त्याच्यानंतर कॉमन पोझिशन असणार, म्हणजे 2 व्यक्तींचं एकाच व्यक्ती किंवा वस्तूवर किंवा 2 पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींचं एकाच वस्तू किंवा व्यक्तीवर अधिकार किंवा नाते संबंध दाखवण्यासाठी काय करायचं, तर कॉमन पोझिशनमध्ये पाहिलं की आपण 2 पैकी शेवटच्या, लक्षात ठेवायचं 2 पैकी दुसरा म्हणजे असतो शेवटचा, किंवा अनेक जरी असले तरीही शेवटच्या नामाला अपोस्ट्रॉफी यस जोडावे, हे याच्यामध्ये पाहिले होते आपण कॉमनमध्ये. म्हणजे यात असं घेतलं होतं बघा, राजू अँड राणीज फादर, याचा अर्थ काय झाले, हे दोघं सिबलिंग, बहीण भाऊ. दुसरं नाही का, आय बॉट पाल अँड सुरीज ग्रॅमर बुक, पाल अँड सुरीज ग्रॅमर बुक, याचा अर्थ दोघांनी मिळून काय लिहिलं, एकच पुस्तक लिहिलेलं आहे, एकच ग्रॅमरचं पुस्तक लिहिलं आहे. तसं आणखी एक उदाहरण घेतो आपण, द्रौपदी वॉज युधिष्ठिरा, अर्जुना, भीमा, नकुला अँड सहदेवाज वाईफ, असं एक लास्ट वाक्य घेऊन आपण तिथं थांबलो होतो. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण निघतोय आता कॉमन पोझिशन, हे झालं कोणाचं झालंय, कॉमन पोझिशनचं. आता बघा बरं पुढं 7वं, ते म्हणजे सेपरेट पोझिशन. हे कॉमन म्हणजे जॉईंट पोझिशन झालं आणि इकडे आलं सेपरेट पोझिशन. बघा 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा स्वतंत्रपणे अधिकार हक्क दर्शविताना
प्रत्येक नामास यस जेनिटिव्ह केस जोडावी. प्रत्येकाला यस जोडा. चला याच्यामध्ये घेतलंय राजूज अँड राणीज फादर हॅज कम टू मीट मी. मग नेमकी मला किती व्यक्ती भेटायला आले? एक व्यक्ती का दोन व्यक्ती आलेत भेटायला? ते म्हणतं सर फादर तर एकच लिहिलंय. तसं नाहीये, पण ह्या एक्सप्रेशन कळतं आम्हाला की व्यक्ती किती आलेले आहेत? दोन. राजूज अँड राणीज फादर हॅज कम टू मीट मी. जर मी याला काढून टाकले असते तर काय झाले असते बघा बरं. मग हे बहीण भाऊ झाले असते, किंवा हे वाक्य असं सुद्धा झालं असतं राजू आणि राणीचे वडील. हे दोन स्वतंत्र व्यक्ती झाले असते, असं सुद्धा याच्यामध्ये संदिग्ध वाक्य झालं असतं. बघा राजू आणि कोणाचे वडील? राणीचे वडील. म्हणजे असे किती व्यक्ती आले भेटायला? दोन. राजू पण आला आणि राणीचे वडील पण आले. मग इथं हॅव कम टू मीट मी असं असतं तर मग हे मात्र तुमच्या पॉझिशनमध्ये म्हणजे जॉईंट याच्यामध्ये जाणार नाही. पण सध्या मात्र ते जॉईंटमध्ये चाललंय, लक्षात ठेवा. हे सेंटेन्स करेक्ट इनकरेक्ट आहे तर हे करेक्ट आहे. ज्याला इनकरेक्ट म्हटलं मग त्याला इथं हे करेक्शन करून द्यावं लागेल. पण नाही, इथं एकाच वेळेला सगळीकडे चुका राहणार नाही येते. त्याला आपल्याला इथं मात्र काय करायचंय? स्वतंत्रपणे त्यांचं पोझिशन आहे. याला बघा आय हॅव रेड Paul's and Suri's ग्रॅमर बुक. पालचं पण वाचलं आणि सुरीचं, जर दोघांनी वेगळे लिहिलं असतं. जसं रेन अँड मार्टिन दोघांनी मिळून सुद्धा एकच पुस्तक लिहिले आहे, आणि रेनचंही वेगळं आहे, मार्टिनचंही वेगळं आहे. दोघांनी सुद्धा वेगवेगळी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहे. तसंच थॉम्सन अँड मार्टिनेट्स यांचं सुद्धा एकच पुस्तक आहे. दोघांनी वेगवेगळी सुद्धा पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ते सुद्धा पाहता येईल आपलं त्याच्यामध्ये. म्हणजे सेपरेट पोझिशन दाखवायचं असेल तर दोघांना काय करा तुम्ही? अपॉस्ट्रॉफी यस जोडावे लागेल. पुढे 8वं डिग्री या प्रकारात, म्हणजे व्याकरणाचा प्रकार आहे बघा. डिग्री या प्रकारात पहिल्या कर्त्यात नामाची षष्टी मुख्य नामाआधी वापरली असेल तर ॲज किंवा दॅन नंतरच्या कर्त्यात मुख्य नामाची आवृत्ती टाळावी. परंतु नामाची किंवा सर्वनाम असेल तर सर्वनामाची किंवा सर्वनामाची षष्टी वापरावी. नाम असेल तर नामाला आपण अपॉस्ट्रॉफी यस लागणार, सर्वनामाला मात्र लावू शकणार नाही. तर बघा बरं यांच्यामध्ये डिग्रीमध्ये या प्रकारात समजा मी इथं दिलंय राजूज पोयम इज बेटर दॅन राणीज पोयम. हे तुम्हाला बरोबर वाटतंय का? राणीज हे तुम्हाला बरोबर वाटतंय? याच्यामध्ये पहा राणीज इथं काय दिलं? राजूज पोयम इज बेटर दॅन राणीज पोयम. तर प्रॉब्लेम काय झाला? याला जर घ्यायचा प्रयत्न झाला तर इथं पोयम ऑलरेडी आलेलं आहे. नाऊन हे मुख्य नाम आहे, त्याच्या आधी येणार हे ॲडजेक्टिव्हचं काम करणार आहे. हे पॉझिटिव्ह केस लक्षात ठेवायचे. मग ही जर पॉझिटिव्ह केस असेल, हे मेन नाऊन आहे, हे नाऊनची परत इथं आपल्याला आवृत्ती चालणार नाही, म्हणून हे काय झालं? रॉंग झालंय. राजूज पोयम इज बेटर दॅन, फक्त राणी पण घेता येणार नाही, आपल्याला राणीज घ्यावा लागेल, लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये डायरेक्टच सेंटेन्स येईन राजूज पोयम इज बेटर दॅन राणी, अपॉस्ट्रॉफी यस लावलेलं नसेल, आणि पुन्हा विचारतील याच्यामध्ये कुठं चूक आहे का, हे सेंटेन्स करेक्टिंग करेक्ट. सहज वाचल्यावर तर कोणाला बरोबर वाटेल, पण बारकावे टिपले तर लक्षात येईल अरे इकडं जी केस असते तिकडे तीच केस पाहिजे, लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह तर तिकडं सुद्धा पॉझिटिव्ह झालं.
यांच्यामध्ये जर इकडं प्रोनाऊन दिलं असतं तर आम्हाला इथं हर्स घ्यावं लागलं असतं. काय घ्यावं लागलं असतं? इथं हीच, इथं काय घेतलं असतं आम्ही? हर्स. हा फरक इथं पडला असता. हा जरा डिग्रीमधला प्रकार. त्याच्यानंतर 9वा, लागोपाठ येणाऱ्या दोन्ही नामाची, लक्षात ठेवायचं, लागोपाठ येणाऱ्या दोन्ही नामाची जर तुम्हाला षष्टी दाखवायची असेल, पॉझिटिव्ह केस दाखवायची असेल, तर ती दोन्ही पण एकाच पद्धतीने दाखवू नये. ती पण दोन्हीच्या दोन्ही ही यस जेनेटिव्ह वापरून दाखवू नये. तर त्यातली दुसरी म्हणजे शेवटच्या जी नामाची जी अपॉस्ट्रॉफी यस असतं, जी यस जेनेटिव्ह केस असते, त्याऐवजी ऑफ जेनेटिव्ह केस वापरावे. बघा, लागोपाठ येणाऱ्या दोन नामांची षष्टी एकाच पद्धतीने म्हणजेच यस जेनेटिव्ह वापरून दर्शवू नये. तर दुसऱ्या किंवा त्याला आपण शेवटच्या म्हणू, दुसऱ्या किंवा शेवटच्या नामाची षष्टी म्हणजे पॉझिटिव्ह केस षष्टी ही ऑफ जेनेटिव्ह केस वापरून दर्शवावी. हे पण सेंटेन्समध्ये करेक्ट इनकरेक्ट मध्ये देतील टाकून ते तुम्हाला. झालं? समजा मला एक वाक्य द्यायचंय, माझ्या वडिलांच्या मित्राचे घर विक्रीस आहे. आता याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे ना. आजकाल यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज असतात बघा, की काही ट्रिक्स लगेच ट्रान्सलेशन करायच्या ट्रिक्स 2 मिनिटात सेंटेन्सला ट्रिक करून मिळते. तसं नाही, एखाद्या सेंटेन्सला करते सगळ्याला जमणार नाही. पण कसं असतं, ते लगेच वाचलं की आपल्याला असं बाप 2च मिनिटात सांगायला लागलं, 5च मिनिटामध्ये. आजकाल जाहिराती नाही लागत का काही ठिकाणी, 16 दिवसात इंग्रजी शिका, 16 दिवसात इंग्रजी शिका, इंग्रजी बोलताना आल्यास फीस परत, इंग्रजी बोलताना आल्यास फीस परत. आणि तुम्ही 16 दिवस क्लास करून म्हटले की मला इंग्रजी नाही यायला आणि तुम्ही फीस मागायला गेलं, काय म्हणतात तुम्ही? कसं काय म्हणता तुम्हाला इंग्रजी येत नाही? बघा, म्हणा इंग्रजी, तू म्हणता इंग्रजी, पुन्हा एकदा म्हणा इंग्रजी, तू म्हणतात इंग्रजी. बघ, इंग्रजी बोलताना आल्यास फीस परत. तुला इंग्रजी बोलता येतं, असे सुद्धा मूर्ख बनवू शकतात. झालं? बघा, याच्यामध्ये माझ्या, आता तो ट्रान्सलेशन करणार डायरेक्टच करणं. माझ्या म्हटलं की माय, वडिलांच्या म्हटलं की लागली षष्टी, मित्राचे म्हटलं की लागली षष्टी. दोघांच्या मराठीमध्ये चालतं रे बाबा हे असं लागोपाठ. मराठीमध्ये 2 काय, तू 10 नामाला षष्टी लावू शकतो लागोपाठ. इंग्लिशमध्ये तसं नाही जमणार ना. मग याच्यामध्ये जर तुम्ही याचं ट्रान्सलेशन असं केलं, माय फादर्स, लगेच फ्रेंड्स, घर, घर काय आलं सर? हाऊस इज फॉर सेल, विक्रीस आहे. चुकलं, त्या पद्धतीने घेता येणार नाही. मग करेक्ट करा ना त्याला. काय करायचं, याला ऑफ जेनेटिव्ह मध्ये आणा. ऑफ जेनेटिव्ह मध्ये मग काय करायला लागणार आम्हाला? द हाऊस ऑफ माय फादर्स फ्रेंड. आता पहिला परत अपॉस्ट्रोफी लावू नका, इज फॉर सेल. आता काय म्हणते सर, पहिले तरी घरच विक्रीला होतं, तुम्ही तर आता मित्रच विक्रीला काढलाय. बघा ना सर, द हाऊस ऑफ माय फादर्स फ्रेंड इज फॉर सेल. तसं नाही, याचा अर्थ याची षष्टी इथं लावलेली आहे बघा, म्हणून हे करेक्ट आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. दहावा जो नियम आहे तो म्हणजे इनडेफिनाइट प्रोनाउनचा. अनिश्चित वाचक सर्वनाम. पहा, अनिश्चित सर्वनामास यस जेनेटिव्ह केस जोडली जाते किंवा त्यानंतर येणाऱ्या एल्स या ॲडवर्बला यस जेनेटिव्ह केस जोडतात.
प्रश्न पडला असेल सर अनिश्चित सर्वनाम कोणकोणते आहेत, हे बघा अनिश्चित सर्वनाम वन, त्याला लावलं आपण वन्स. मी इथे घेतलं एव्हरी वन, त्याला लावू शकतो मी एव्हरी वन्स. मी इथे घेतलं बघ बरं समबडी, तर तुम्ही लगेच समबडीला पण लावू शकता समबडी. समवन असेल तर लगेच समवन्स, नो वन असेल तर लगे नो वन्स, त्याला अपॉस्ट्रॉफी एस लावू शकताय. बघा बरं एनी बडी असेल तर लगे एनी बडीज, एनी वन असेल तर एनी वन्स. पण व्यक्तीमध्ये असले पाहिजे, सजीवामध्ये ते असले पाहिजे. तिथं एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग हे चालणार नाही, थिंग मध्ये मेंबर चालत नाहीत. फक्त बघा एक्झाम्पलमध्ये इट इज एव्हरी वन्स ड्युटी टू पे द टॅक्सेस. प्रत्येकाचं काय दिलं इथं, दुसरं घेतलं बघा राजूज पोयम इज बेटर दॅन. आता समोर मला कोणाचाच उल्लेख करायचा नाही निश्चितपणे, अनिश्चित व्यक्तीचा उल्लेख करायचा असेल तर मग याची कविता, राजूची कविता कोणाच्या तरी कवितेपेक्षा कशी आहे, चांगली आहे, त्याचा उल्लेख केलेला नाहीये. मग इथं आम्ही रिकामी जागा टाकून दिली आणि मग तुम्हाला म्हटलं की बरा, मग इथं दिलं बघ बरं समबडीज पोयम, ए दिलं, दुसरं दिलं मी समबडीज, तिसरं दिलं मी समबडी एल्सस. परत पर्याय दिले आम्ही ओनली ए, ओनली ए अँड बी, ओनली बी, ओनली बी अँड सी, असे पर्याय आम्ही देऊ शकतो. याच्यातलं तर हे पोयम हे तर होणार नाहीये, करेक्ट हे नाहीच आहे. याच्यामध्ये बघा समबडीज हेही चालेल आणि समबडी एल्सस ही दोन्ही पद्धती चालतं, म्हणजे बी अँड सी याचं काय झालेलं आहे, आन्सर झालेलं आहे. बघा त्यामध्ये आणखीन कधी कधी एक्झाममध्ये असं सुद्धा येतं बघा वन शुड बी प्राऊड ऑफ डॅश नेशन, ही रिकामी जागा टाकून देतील किंवा ते भरूनच देतील, कळणार सुद्धा नाही आपल्याला की कुठं चुकलंय. वन शुड बी प्राऊड ऑफ हिज नेशन, प्रत्येकाला असं वाटतं की याचं जेंडर लगेच काय मस्क्युलाइन जेंडरमध्ये टाकलेलं आहे, पण हे कुठे येतात इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये. अनिश्चित सर्वनाम म्हटलं की त्यांचा जेंडरचा पत्ता होत नाही. मग आता सांगा वन शुड बी प्राऊड ऑफ हीज नेशन होणार नाही. मग इथं काय घ्यावं लागेल, वन शुड बी प्राऊड ऑफ वन्स नेशन, ह्याही पद्धतीने लक्षात ठेवायचं. इनडेफिनेट प्रोनाउन सुद्धा आपण अपॉस्ट्रोफी एस लावलेलं आहे. हे झालं इकडचं. पुढचं 11 क्रमांकाचं सजीवांसाठी झालंय. आता आपण चाललोय कोणाकडे, निर्जीवांकडे. बघा निर्जीवांसाठी काय करणार आहे पाहूया. निर्जीवांसाठी ऑफ जेनेटिव्ह केस वापरावी. यस जेनेटिव्ह सहसा वापरू नाही, अपवादात सापडतील आपण तेव्हाही पाहूया आपण. बघा याची काही उदाहरणं आपण घेतलं होतं बघा. द हाऊसस रूफ इज लीकिंग. आता करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, हाऊसस, हाऊसला काय लावलं अपॉस्ट्रॉफी यस लावलं, हे इनकरेक्ट आहे. करेक्ट काय होईल मग याच्यामध्ये, द रूफ ऑफ द हाऊस इज लीकिंग, हे झालं याच्यात. बघा हे आलं ऑफ जेनेटिव्ह केस यांच्यासाठी लागले. इकडून यस लावण्यापेक्षा त्यांना काय लावलेलं आहे, ऑफ जेनेटिव्ह केसमध्ये आणलेलं आहे. मग याला काही एक्सेप्शन सापडतात का, की निर्जीव घटक असून सुद्धा त्यांना अपॉस्ट्रॉफी यस लावण्यात आलेलं आहे. बघा त्यांच्यामध्ये खास करून स्पेस, ज्याला आपण जागा म्हणतो अंतर दाखवण्यासाठी, त्याच्यानंतर आलं टाइम, कालावधी, काळ दाखवायसाठी, काळाचे एक्सप्रेशन दाखवायसाठी बघा टाइम. त्याच्यानंतर वेट, ज्याला आपण प्रमाण म्हणतो, परिमाण, यांचे वर्णन करताना
त्यांच्या परिमाणास किंवा एककास, मोजण्याचं जे काही एकक असतं, एककास यस जेनेटिव्ह केस वापरली जाते. यांची जी परिमाणं असतील मोजायचं, स्पेस मोजायचं परिमाण असेल, त्याच्यानंतर टाईमचं, वेटचं. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल, हिज हाऊस इज ॲट द स्टोन्स थ्रो. किंवा काही काही वेळेस काही जण म्हणतात ना, मी तुला सुईच्या टोका इतकी पण जागा देणार नाही. नीडल्स एज. तू म्हणत सर नीडल तर वस्तू आहे, तिलाही अपॉस्ट्रोफी एस लावायला, नीडल्स एज. मग काय म्हणते, रेझर्स एज. अरे पाता असताना त्याच्यावर जितकी जागा असते तितकी सुद्धा तुला जागा देणार नाही. काय म्हणते, हेअर्स ब्रेड, हेअर्स ब्रेड ना, केसाच्या जाडी इतकी सुद्धा तुला जागा देणार नाही उभं राहायला. असं बोलतात फक्त एक्सप्रेशनमध्ये, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वापरलेलं आहे. बघा आता इथं, हिज हाऊस इज ॲट द स्टोन्स थ्रो. तू म्हणता दगडाला कसं काय अपॉस्ट्रोफी एस लावलंय, नियम चुकला आहे सर इथं काहीतरी. नाही, ते एक्सप्रेशनमध्ये पूर्ण घेतलेलं, लक्षात ठेवा. ॲट द स्टोन्स थ्रो म्हणजे इतकं जवळ आहे की असा दगड फेकून जरी मारला तर किती अंतरावर जाईल जास्तीचं, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट, 100 फूट, 200 फूट. काय म्हणतात ना, हाकेच्या अंतरावर आहे त्याचं घर. काही तर लगे गावाकडे बोलणारेच म्हणतात की पानाला चुना लावूस तर त्याचं घर येतं, म्हणजे इतकं जवळ आहे. बघा म्हणजे एक्सप्रेशन एवढं द्यायचं, जवळ आहे म्हणायचं नाही, उठ असं नाही म्हणायचं, असं लांबून. बघा, हिज हाऊस इज व्हेरी नियर असं त्याला म्हणायचं आहे. भाषा आहे, वेगवेगळे एक्सप्रेशन्स वाक्प्रचाराच्यामध्ये वापरले जातात, त्याच्यामध्ये आले. बघा दुसरं, कालावधीसाठी देखील तुम्ही वापरू शकता. काय म्हणतात ना की आपल्याला 10 मिनिटाचा ब्रेक आहे, 10 मिनिटाचा इंटरव्हल आहे, लगेच वी हॅव अ 10 मिनिट्स ब्रेक. 10 मिनिटांचं काय ब्रेक आहे. 2 मिनिट्स ब्रेक, 2 मिनिट्स ब्रेक. मग त्या मिनिट्सला यस लावा आणि मग बाहेरून अपॉस्ट्रोफी लावा त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा तिसरं यामध्ये घेतोय, इकडचा भाग तिकडे. द चाइल्ड हॅज 5 pounds weight. पाच किलोचं नाही, ते 2.5 किलोचं आहे. 5 pounds, 1 पाऊंड 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये 5 pounds वेट. मग त्याच्यात पाऊंड्स, अपॉस्ट्रोफी यस, त्यालाही फक्त अपॉस्ट्रोफी लावलेले, यस लावलेले नाही. मग यस जेनेटिव्ह वापरा जरी म्हटलं तरी आपण त्याला यसचा उल्लेख नाही केला आहे, शेवटी इथं केलेला आहे, सगळ्या ठिकाणी केलेला नाही. ठीक आहे. तर हे झालं यांच्यामध्ये. मग तसंच निसर्गातील घटक असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला अपॉस्ट्रोफी यस जोडता येईल, ते आपण पाहूया. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. निसर्गातील घटकांना व्यक्तिरूपी दर्शवून त्यास यस जेनेटिव्ह केस जोडली जाते. ते एक्सप्रेशन्समध्येच आलेत. जसं बघा, निसर्गाचे नियम लगेच लावून दिले आम्हाला, नेचर्स लॉज. सूर्याची किरणे लगेच लावून दिले आम्हाला, द सन्स रेज. चंद्राचा प्रकाश लगेच लावून दिला आम्हाला, द मून्स लाईट. यांनाही काय करून दिले, अपॉस्ट्रोफी यस लावून टाकलेत. या पद्धतीनं निसर्गातील घटकांना देखील लावण्यात आले. पुढे बघा, आणखीन पुढची जी विभक्ती आलेली आहे, शेवटची केस, ती म्हणजे नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस. बघा,
6व्या क्रमांकाची येते. नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस. मोठं नाव नसन हवं तर आणखीन एक नाव येते ला व्होकेटिव्ह केस. वी येते व्होकेटिव्ह केस. संबोधन विभक्ती बघा. यामध्ये मराठीत ज्याप्रमाणे बघा नामाच्या नंतर स्वल्पविराम वापरतात, बिलकुल तीच पद्धती इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि खास करून इंग्लिशमधूनच ती मराठीत आलेली असावी. बघा यात वाक्य ज्या नामास उद्देशून बोलले जाते ते नाम स्वल्पविरामाने, ज्याला आपण कॉमा म्हणतो, स्वल्पविरामाने वेगळे केलेले असते, तेव्हा ही विभक्ती तुमची व्होकेटिव्ह. वाक्याच्या सुरुवातीस आलं तरी कॉमा त्याच्यानंतर येणार, वाक्याच्या शेवटी आले तर शेवटची फुलस्टॉप राहील, पण त्या फुलस्टॉप येण्याच्या आधी नामाच्या आधी काय राहील, कॉमा राहील. जसं इथे घेतलं बघा बरं, राजू कम हिअर. इथे घेतलं बघा, व्हॉट डू यू वॉन्ट. राणी, राणी तुला काय हवंय त्याची विचारलं, लगेच अपॉस्ट्रोफी. सॉरी, इथं काय आलेलं आहे, कॉमा. इथे आला कॉमा, शेवटी तर क्वेश्चन मार्क. त्या पद्धतीनं हे चिन्ह माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला, कारण पंक्च्युएशन करताना देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. खास करून ते डिरेक्ट स्पीचचीच उदाहरणं टाकतात पंक्च्युएशनसाठी आणि मग आपल्याला तिथं लक्षात राहत नाही एकूण किती पंक्च्युएशन मार्क्स आहेत तुम्ही मोजा, तेही विचारतात. बघा समजा मी इथे दिलंय, रवी सेड मम्मी हंग्री. आता सांगा, रवी सेड मम्मी आय एम हंग्री, आय एम हंग्री. आता याच्यामध्ये कुठेही मी विरामचिन्ह दिलेलं नाही आणि ते म्हटले की मोजा विरामचिन्ह किती येतील. मग पर्याय द्यायला सुरुवात केली, 4, 5, 6, 7 त्यांचे चिन्ह द्यायला सुरुवात केली, पर्याय देऊन टाकले त्यांनी. काय म्हणते सर दिलंच नाही तर मोजायचं कसं, तीच तर कसं ते आजकाल न देताच मोजा म्हणतायत. ते दिल्यावर तर कोणी मोजणार आहे. चला देऊन तर बघा, हे पंक्च्युएशनसाठी पण कामात येईल. इथं रवी, आर कॅपिटल, रवी सेड, हे पंक्च्युएशन मार्क्स आहेत, भाग नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. रवी सेड, मम्मी सेड आहे का सेड टू आहे, तर फक्त सेड आहे, लक्षात ठेवा सेड. याचा अर्थ हे ऑब्जेक्ट आतमध्ये आहे वाक्यामध्ये, तेच वेगळे केलेलं आहे. हे पूर्ण आय एम हंग्री हे सेंटेन्स कोणाला उद्देशूने, मम्मीला आहे. मग इथे केलेलं बरोबर आहे, मम्मी. इथे आला कॉमा, इथे आला डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरू झालाय, डबल इन्व्हर्टेड कॉमा इकडे संपेल. चला मम्मी परत कॉमा बघा, आय एम, मग काय झालं हे अपॉस्ट्रॉफी इथं एम, म्हणजे याचं काय झालंय कॉन्ट्रॅक्शन फॉर्म वापरलाय ॲमचं. आय एम इकडे काय घेऊ शेवटी, हंग्री फुल स्टॉप, हे अवतरण चिन्ह. आता जरी दिलं तरी काही जण मोजण्यामध्ये चुकले असते. कसं काय, हे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6. हां तसं नाही तर काही तर इथं बस हे 66 आणि हे 99, मोजाला पण कमी नाही करायचे. तसं नाही, हे 1, 2 हे मिळून किती झाले, 2, 3, 4, 5. उत्तर काय आलं, 5. हे सुद्धा आपल्या त्याच्यात जमलं पाहिजे. झालं. आणखीनही देतील बघा बरं, रवी सेड परत पंक्च्युएशन किती आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. त्यामध्ये एक पंक्च्युएशन हे नॉमिनेटिव्ह केसचं देखील असणार आहे, ज्याला आपण नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेसचं ज्याला आपण संबोधन विभक्ती म्हणतोय. मग चला इथं रवीला असं आहे, रवी सेड मॅम, तसं नाही, रवी सेड मॅम आय विल हेल्प यू. मग चला याला घ्या, रवी
सेड. आता हे कोण आहे? मामा आहे का मामी आहे? मॅम आहे, मॅम. यातलं जे डी आहे लेटर ते वगळलेलं आहे. डी लेटर वगळल्यामुळं तिथं तुम्हाला काय घ्यावं लागेल? परत एक अपॉस्ट्रॉफी घ्यावं लागेल. मग इथं आलं बघ बरं, मॅम. इथं आला कॉमा. हे इल नाही येते, आईल. आईल म्हणजे आय शॅल. या यू आय शॅल लिहायचं नाही इथं, आईल. आता मजा बरं, 1 2 3 4 5 आणि 6. उत्तर कोण याच्यामध्ये? 6. या पद्धतीने हे नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस सुद्धा करता येईल. याच्यानंतर आपण पाहूया पुढची जी आहे ती म्हणजे केस नाही आहे, ती ॲपोजिशन नावाचा जो प्रकार आहे, समानाधिकरण म्हणतात. ते समानाधिकरण देखील त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या. नाउन इन ॲपोजिशन. अपोजिशन नाही येते, ॲपोजिशन. ॲपोजिशनचा अर्थ आहे समानाधिकरण. म्हणजेच काय तर बघा, नाम किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती देणारे नाम. परत एक लक्षात ठेवायचं, नाम किंवा सर्वनामाच्या नंतर येऊन ते काय करत असते? माहिती देत असते. बघा, नाम किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती देणारे नाम जे मुख्य नाम किंवा सर्वनाम यानंतर वापरले जाते. मग आता ॲपोजिशन मध्ये येणारं जे ॲपोजिशनचं कार्य करणारे जे नाउन आहे त्याची विभक्ती जर त्यांनी विचारली तर काय ठरवायची? बघा, ॲपोजिशनचे कार्य करणाऱ्या नामाची विभक्ती ही मुख्य नाम किंवा सर्वनामाची विभक्तीच असते. त्यांचीच विभक्ती ते शेअर करणार आहेत. बघा बरं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कर्त्याच्या ठिकाणी जर येणारं नाम किंवा सर्वनामाला जोडून जर ॲपोजिशन आला, अधिक माहिती देणारं, तर ते नॉमिनेटिव्ह म्हणजे सब्जेक्टिव्ह केस दाखवायचं काम देखील करणार आहे. नॉमिनेटिव्ह केसचंच काम करणार आहेत. बघा बरं, त्याच्यामध्ये कर्त्यात येणाऱ्या नाउन किंवा प्रोनाउन विषयी अधिक माहिती देणारे नाम हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असते. महत्वाचं बघा, परंतु ॲपोजिशन मधील नामाऐवजी प्रोनाउन वापरू नये. हे सगळ्यात महत्वाची जमेची बाजू. म्हणजे ॲपोजिशन हे प्रोनाउनच्या स्वरूपात येणार नाही, ते नामाच्या स्वरूपात येईल अधिक माहिती देण्यासाठी. जसं बघा बघा, इथं घेतलं मी, माय सन अ डॉक्टर इज अरायव्हिंग टुमॉरो. परत एक लक्षात ठेवायचं, माय सन अ डॉक्टर. इथे बघा बरं, हे ॲपोजिशन टू नाउन हे कशामध्ये आहे? 2 कॉमामध्ये हे बंदिस्त झालेलं आहे. एक त्याची जमेची बाजू. कर्त्याच्या नंतर आलं तर 2 कॉमामध्ये 100% काय होणार? बंदिस्त होणार. जर ते क्रियापदाच्या नंतर येणारे नाम किंवा सर्वनामाशी संबंधित असतं तर त्याला अलीकडे कॉमा आला असतं, नंतर शेवटी काय आलं असतं? मग पूर्णविराम असन, प्रश्नचिन्ह असन, उद्गारचिन्ह असन, ते नंतरचा भाग. हे कोणाची माहिती देत आहे? सनची. डॉक्टर येणार नाही उद्या, सन येणार आहे आणि सन बद्दल अधिक माहिती आहे. झालं. म्हणजे हे याच्यातलं मेन झालेलं आहे, मुख्य. म्हणजे हा झाला याच्यातला सब्जेक्ट. सब्जेक्ट परत हा नॉमिनेटिव्ह केसमध्येच आहे.
पण याला आपण सब्जेक्ट नाही म्हणू शकत ना, हा त्याचा फक्त माहिती देणारा भाग आहे. मग ही कोणत्या केसमध्ये गेलं, याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केसमध्ये. इथे तुम्हाला प्रोनाउन वापरता येईल बघा, ही असं वापरता येईल, ही अ डॉक्टर, ही अ डॉक्टर. पण तुम्ही असं म्हणू शकतात नाही, माय सन ही असं म्हणता येणार नाही, उलट करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन वापरता येतं ही, पण या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन वापरता येणार नाही. ही त्यांची बाजू. जसं आणखीन एक उदाहरण आहे, आय मिस्टर देशमुख डॅश रिकामी जागा ठेवली, लेझी. पहिलाच पर्याय दिला तुम्हाला आम्ही इज, दुसरा पर्याय दिला आम्ही एम. दोन पैकी निवडा कोणतं घ्यायचं. असं परीक्षेमध्ये चुका टाकता येते. आपण तर यांचे एरर शोधायचे कुठे, एक्सप्लेनेशन कुठे घ्यायचं आहे, तर यांचं एक्सप्लेनेशन हे कशामध्ये असतं, ॲपोजिशनमध्ये असतं. म्हणून हा पार्ट येणं आपल्याला आवश्यक आहे. झालं बघा याच्यामध्ये. आता तुम्ही जर ह्या मिस्टर देशमुखला पाहिलं तर तुम्ही इज घेता, तुम्ही बळी लगेच पडता, छान वाटतं बघा. आय मिस्टर देशमुख इज लेझी. मिस्टर देशमुख इज लेझी असं वाक्य नाही येते, काय आय एम लेझी येते. आय एम, आय बद्दल मग माहिती देत आहे. जसं नाही का स्वतःचा परिचय करून द्यायचा असेल तर लगे आपण आय डॅट डॅश तुमचं नाव सांगतं. काही जण आय वापरणं बंद केलं, माय सेल्फच आणलं, बस माय सेल्फ इज. काय नवीन कन्स्ट्रक्शन आणलं त्यांचं त्यांनाच माहीत. माय सेल्फ इज कसं होईल, स्पोकन फॉर्ममध्ये काही बोलतायत. आय माय सेल्फ एम मिस्टर काळे वगैरे वगैरे, तुम्हाला काय म्हणायचं तर म्हणा. माय सेल्फ इज, माय सेल्फ एम कुठून आणलं त्यांचं त्यांनाच माहीत. मग आय सोबत तुम्हाला घ्यावा लागेल इथं कोण, एम. हे झालं एम झालं, हे सब्जेक्टचा भाग झाला. आता दुसरा भाग आपण ऑब्जेक्टमध्ये जाऊया. बघा आता हे कर्त्यात झालं, कर्माचे कार्य. आता कर्म असन किंवा वर्ब नंतर येणार एखादं कॉम्प्लिमेंट असन, ते पण नॉमिनेटिव्ह केसमध्ये असेल. झालं बघा, कर्माचे कार्य करणाऱ्या नाम किंवा सर्वनामानंतरचे ॲपोजिशन मधील नाम हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच असते. पुन्हा महत्वाचं काय, परंतु त्या नामाऐवजी प्रोनाउन वापरू नये. म्हणजे परत त्यांनी सांगितलं काय, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जरी नाम असलं आणि त्याच्यानंतर परत ॲपोजिशन आलं, तिथंच नामच घ्यायचं, त्याच्याऐवजी परत प्रोनाउन वापरायचं नाही. बघा बरं उदाहरणामध्ये, आय मेट माय फ्रेंड अ सायंटिस्ट. बघ त्याची माहिती दिली मी, माझा मित्र, मी भेटलोय माझ्या मित्राला. माझ्या मित्राला भेटलो म्हटलं मी, जो वैज्ञानिक आहे. असं म्हटलं का, म्हणजे का वैज्ञानिक असणाऱ्या मित्राला भेटलो, मित्र असणाऱ्या वैज्ञानिकाला भेटलो असं नाही येते. मग बघ बरं, मेट हे झालं वर्ब, सब्जेक्ट हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. हे सुद्धा काय झालं याच्यातलं ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच आले, ॲपोजिशन आहे. याच्याऐवजी तुम्हाला प्रोनाउन हिम वापरता येईल, इथं हिम वापरता येणार नाही. ठीक आहे. आणखीन एक राहिलं याच्यामध्ये, ते म्हणजे पॉझेसिव्हचं. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. ॲपोजिशनचाच भाग आहे. मुख्य नाम किंवा सर्वनामानंतर येणाऱ्या ॲपोजिशनचे कार्य करणाऱ्या नामाची षष्टी यस जेनेटिव्हने दर्शवावी. परंतु मुख्य नाम किंवा सर्वनामाची विभक्ती नॉमिनेटिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह केस असू शकते.
म्हणजे खरी केस ती कोणाची होती, पॉझिटिव्ह केस त्या मुख्य नामाचीच होती, पण मुख्य नामाची केस कोणी घेऊन टाकली, त्या ॲपोजिशनच्या नामाने घेऊन टाकली. म्हणजे दोनदा तुम्हाला काय करता येणार नाही, डबल तुम्हाला पॉझिशन वापरता येणार नाही, एसजीएनटी वापरता येणार. तो एक नियम लावलेलाच यांच्या मागे बघा बरं. बरं, समजा मी तर एक्झाम्पल घेतले, राजू इज माय फ्रेंड. मी यांच्यामध्ये आणखी काही उल्लेख केला नाही कशाचाच. राजू कोण आहे, माझा मित्र आहे. झालं. आता मला राजूविषयी परिचय करून द्यायचा आहे, राजूच्या एखाद्या वस्तूवर असणारं पोझिशन दाखवायचं आहे, तसंच त्या मित्राचं पोझिशन दाखवायचं आहे. राजूच मित्र आहे माझा. बघा, मी तर असं घेतलंय, धिस इज राजूज बुक. कोणाचं पुस्तक आहे ते, राजूचं. राजूचं म्हणजेच कोणाचं आहे, माझ्या मित्राचं. मला असं सुद्धा बोलता येईल ना हे सेंटेन्स. बघा बरं, धिस इज माय फ्रेंड्स बुक. हे सुद्धा काय बरोबर आहे. पण हे जर एकाच सेंटेन्समध्ये टाकून दिले असते, बघा बरं, धिस इज माय फ्रेंड्स राजूज बुक, हे आता चालेल का? आता गोंधळ कसा आहे बघा बरं. खरी ही कोणाची होती, याची पॉझिटिव्ह, म्हणजे काय, धिस इज माय फ्रेंड्स बुक, पण त्यांनी फ्रेंडचं पण नाव सांगितलं, धिस इज माय फ्रेंड्स राजूज बुक. असं होणार नाही. प्रॉब्लेम कुठं आला, या इथं ठिकाणी. नाही तर पुन्हा म्हणते डबल पॉझिशन तुम्ही सांगितलं, शेवटच्या नामाचं काय करायचं, आपण यस करायचं, आणि तसं करायचं नाही. हे बघा, हे ॲपोजिशनचा पार्ट आहे. याच्यामधले तुम्हाला एसजीएनटी टिकून ठेवावं लागेल, याची काढून टाकावं लागेल. मग काय होईल बघ बरं, दिस इज माय फ्रेंड, आणि मग घेतलंय आपण इथं राजूज बुक. मग याची जर केस विचारली तर बघ बरं, हे बीचं रूप आहे वर्ब, म्हणजे हे कोणत्या केसमध्ये आलं, इथं सध्या नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. हे कशामध्ये गेलं, इथे पॉझिटिव्ह केसमध्ये, म्हणजे याचं पोझिशन त्यानं हिसकावून घेतलं, कोणी ॲपोजिशननं. झालं. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. इथं येऊन आपला नाम हा प्रकार पूर्णपणे संपलेला आहे. याचा पुढचा जो भाग आहे उद्यापासून चालू करायचा आहे तो म्हणजे प्रोनाऊनचा. तर आज थांबूया आपण.